बृहन्मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग या ठिकाणी भाजपच्या वतीने जनता दरबारचे आयोजन. जनता दरबारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीय जनता पक्षाने आता मुंबई महानगरपालिका सर करण्याचं ठरवलं असून त्या दिशेने वाटचाल देखील सुरू केली आहे. भाजपच्या वतीने दादर मुंबई येथील पालिकेच्या जी उत्तर कार्यालयात ॲड आशिष शेलार, माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जी उत्तर विभाग हद्दीत येत असलेल्या दादर पश्चिम, धारावी, माटुंगा, माहीम विभागातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे त्वरित निरसन करण्यासाठी हा जनता दरबार आयोजित करण्यात आला. या जनता दरबारासाठी दादर, माटुंगा, माहीम, धारावीचे सर्व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नीरज उबारे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, महामंत्री विलास आंबेकर, महामंत्री रमाकांत गुप्ता, महामंत्री गोवर्धन चव्हाण, महामंत्री आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जनतेच्या वतीने या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची देखील चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी ही व्यवस्था चोख असल्याचे दिसून येते. चहा, पिण्यासाठी पाणी, आसन व्यवस्था तसेच समस्या घेऊन आलेल्या नागरिकांनी आपले नाव नोंदवून टोकन घ्यायचे व त्यानुसार मंत्री महोदयांसमोर आपली समस्या आपण मांडायची. त्वरित त्या समस्येचे संबंधित विभाग मंत्री महोदयांच्या वतीने समस्या निवारणासाठी आदेश दिले जात आहेत. ही व्यवस्था नक्कीच लोकप्रिय होईल. जनतेला हवं असतं त्वरित आपल्या समस्येचं समाधान आणि ते भाजपकडून होत असेल तर जनता नक्कीच या महानगरपालिकेत आपला कौल कमळाला देते की काय हा कुतूहलाचा विषय ठरेल. मार्गदर्शनानुसार आपण करतो आहोत. मुंबई महानगरपालिकेच्या विविध भवनांमध्ये प्रशासकीय वाहन त्या ठिकाणी हिवाळ्याचे विषय, संबंधित विषय एकत्रितरित्या घेणं, त्याच्यावर प्रशासनाला काम करायला लावणं, मुंबईकरांचे प्रश्न जागोच्या जागी सुटले पाहिजे, जे प्रलंबित प्रश्न असतील त्याला गती मिळाली पाहिजे, जे मोठे विषय असतील त्याला त्या ठिकाणी पायाभरणी करून सुटण्याच्या दिशेने गेले पाहिजे. हा जनता दरबारच्या मागचा उद्देश आहे. आज दादर माहीम या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यांच्या तक्रारींच्या निवारणाला घेऊन त्यांचे काम सुरू आहे. न्यायालयाचा आदेश बंधनकारक आहेच, पण न्यायालयासमोर आम्ही भूमिका जरूर मांडू. या ठिकाणी आपल्याला समतोल पद्धतीने विचार करावा लागेल. नागरिकांच्या आरोग्याचा तर विचार करावाच लागेल, पण बरोबरीने आमच्या प्रथा परंपरा, समाजाच्या धार्मिक भावना, जीवदया या विषयावर असलेली प्रबळ भूमिका ही आपल्याला अनदेखी करून चालणार नाही. आणि म्हणून या विषयावर न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे यापुढे विशेषज्ञांची समिती करणं आवश्यक आहे किंवा अहवाल येणं अपेक्षित आहे. यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला आपण म्हणू मर्यादित पद्धतीने कबूतरखानेसुद्धा सुरू राहिले पाहिजेत. आरोग्याची चिंतासुद्धा त्या विषयात अडचणी निर्माण होऊ नये म्हणून या दोन्हीची भूमिका घेतली आहे. विशेषज्ञांचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ठेवण्याचा प्रयत्न करू. ऑस्करने कान्स फिल्म फेस्टिवलला ज्या विशेषज्ञांच्या समितीने तो सुचवला, त्या सुचवलेल्या विशेषज्ञांच्या समितीचं घोषणापत्र मी केलं. याचा अर्थ सिनेमा संपूर्णतः चुकीचा असेल तर त्याची इन्क्वायरीसुद्धा आपण केली. आणि म्हणून या कान्स फिल्म फेस्टिवलच्या यादीतून त्याला आपण वृत्तबातलसुद्धा केलं. त्याच्या असलेल्या रेकॉर्ड जे कान्सला आहेत त्यातूनही मेल पाठवून आपण त्याला रद्द केलं. आणि बरोबरीने शासनाने म्हणजे हीच भूमिका घेतली की CBFCने या सगळ्याची पुनर्तपासणी केली पाहिजे. CBFCच्या 38 विषय येतो प्रमाणपत्र देणं. CBFCने त्यांना नोटीस दिली, असत्य पसरवलं असेल आणि भावना दुखवल्या आहेत
याची तक्रार दिल्या शासनाने आम्ही तातडीने त्यावर कारवाई केली आणि शिवप्रेमी आणि समाजाच्या बरोबर भूमिका आपण घेतली आहे. त्यांनी फेस्टिवलला पाठवलं, त्यांची चूक जबाबदारी त्यांनी फिक्स करून ते करायला सुरुवात झाली आणि त्या पद्धतीने सिनेमाचे दिग्दर्शक किंवा निर्माते यांना CBFCने सुनावणी करून त्यांच्यावर कारवाई सुरू कायद्याची प्रोसिजर आहे. जेव्हापासून विरोधकांचं सरकार आहे तेव्हापासून एक्सपर्टच ते पाहतात आणि एक्सपर्ट ते पाहण्याच्या भूमिकेचा निर्णय तेव्हापासून. सर, काल राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशन त्यांनी दिलं आहे. त्यांना 6व्या रांगेत जाहीर बसवण्यात आलं होतं आणि त्यामुळे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात आता त्याच्यावर त्यांनाच भूमिका घ्यायला लागेल. मला तिथे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचू अशी अपेक्षा आहे. पण मी नक्की म्हणे उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील. पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे. काय राहुल गांधी यांनी मराठी माणसाची महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची पहिली महाराष्ट्राबाबत सुद्धा एक बैठक झाली. तिसरा जी आहे ती आंदोलनाची त्या बैठकीत ठरवण्यात आली अशी एक माहिती आहे. त्या पद्धतीनं राहुल गांधी निवडणूक आयोगावरती ताशेरे होत आहेत, महाराष्ट्राच्या मैदानावरती प्रश्न उपस्थित करतात आणि त्याबाबतची एक बैठक होऊ शकते. कोणाशी काय बैठका करते याच्याशी आमचं काय नाही. 2 पक्ष आहेत, 2 बैठका करतील. 2 पक्ष आहेत, 3 पक्ष एकत्र येतील तो त्यांचा विषय आहे. आंदोलन करतील तर सहकार्य करतील तो त्यांचा प्रश्न आहे. मला मात्र गणित एवढंच दिसतं, 0 अधिक 0 इज इक्वल टू 0. त्यांना स्वतःच्या जनतेशी कामाशी प्रतिबद्धता नाही तर सगळ्या गोष्टीवर तिथं आलोचना करू शकतात. मी त्यांचा स्वागत आहे. या मतदारसंघातील राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचं स्वागत आहे, त्यांचंही स्वागत आहे. नारळ तर कुठे विजय तर होईलच, तो महायुतीचाच होईल. पुण्यातल्या प्रकरणामध्ये माननीय मंत्री महोदयांनी प्रसार माध्यमांसमोर आपलं परखड मत मांडलं आहे. यामध्ये जनता दरबाराचा विषय, त्याचबरोबर दादर कबूतरखान्याचा विषय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत जी काय सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होत आहे की त्यांना काँग्रेसच्या वतीने 6व्या कक्षेत बसवण्यात आलं, या सर्व विषयांवर त्यांनी आपलं परखड मत व्यक्त केलेलं आहे.